श्री स्वामी समर्थ. स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो. येत्या 26 एप्रिलला श्री स्वामी समर्थ महाराजांची पुण्यतिथी आहे. आता या दिवशी जर आपण काही सेवा केल्या, काही उपाय केले तर ते खूप खूप प्रभावी ठरतात. कारण की या दिवशी दत्ततत्व हे 1000 पटीने कार्यरत असतं. आता या दिवशी आपण एक दिवसीय स्वामी चरित्र सारामृतचे पठण कसे करावे किंवा श्रवण कसे करावे, याचे उद्यापन कसे करावे, तसेच स्वामी चरित्र सारामृत पठण कधी करायचं आहे, कोणत्या वेळेत करायचं आहे, काही नियम पाळायचे आहे का, याच्याबद्दलची माहिती मी आज तुम्हाला या व्हिडिओमधून देणार आहे. तत्पूर्वी तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल लाईक करा व सबस्क्राईब देखील करा. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ किंवा श्री गुरुदेव दत्त लिहायला विसरू नका. आता स्वामी महाराजांच्या पुण्यतिथीपर्यंत अनेक जणांनी 21 दिवसाची सेवा केली असेल किंवा 11 दिवसाची सेवा केली असेल. मग अगदी तुम्ही स्वामी चरित्र सारामृतचं रोज पारायण केलं असेल, तारक मंत्राची सेवा केली असेल किंवा अगदी गुरुचरित्र पारायण देखील केलं असेल, तरी पण आपण या दिवशी एक दिवसीय स्वामी चरित्र सारामृत हे आवर्जून पठण करायचंच आहे. आता स्वामी महाराजांच्या पुण्यतिथीच्या दिवशी आपण सकाळी लवकर उठायचं आहे. अगदी तुम्ही ब्रह्ममुहूर्तावरती उठलं तरी पण चालेल. अंघोळ केल्यानंतर आपण शुभ्र रंगाचे वस्त्र परिधान करायचे आहे. शक्यतो तर तुम्ही या दिवशी पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान करावे. पिवळ्या रंगाचे वस्त्र नसतील तर अशा वेळेस लाल रंगाचे, हिरव्या रंगाचे वस्त्र परिधान करू शकता. फक्त काळा रंग वर्ज्य करायचा आहे. तसेच पिवळ्या रंगाचे वस्त्र नसतील तर पिवळा रुमाल आपण दिवसभर सोबत ठेवायचा आहे. आता यानंतर या दिवशी आपल्या घराची स्वच्छता देखील तितकीच महत्त्वाची आहे. आपण कोणतीही पूजा मांडणी करायची असो, घरामध्ये जर स्वच्छता असेल तर आपण त्यानंतर जी काही पूजा करतो तर ती पूजा देखील सफल ठरत असते. आपण थोडंसं पाणी घ्यायचं आहे. पाण्यामध्ये हळद टाकायची आहे आणि हे पाणी आपण घरामध्ये शिंपडायचं आहे. बेडरूममध्ये, हॉलमध्ये, किचनमध्ये हे पाणी शिंपडावं. यामुळे आपल्या घराची शुद्धी होत असते. खरं तर आपण घरामध्ये मांसाहार करत असतो किंवा आपण घरामध्ये नकारात्मक देखील बोलत असतो. तर हीच नकारात्मकता दूर होण्यासाठी अगोदर असं पाणी शिंपडावं आणि त्याच्यानंतर आपण पूजा करायला घ्यायची आहे. तसेच या दिवशी आपण उंबरठ्याचं लेपन करायला विसरायचं नाही. हळद घ्यायची आहे. हळदीमध्ये गोमूत्र टाकायचं आहे. गंगाजल, गुलाबजल देखील टाकावं. तसेच कापराची एक वडी कुस्करून त्यामध्ये टाकायची आहे आणि याने उंबरठ्याचं लेपन करायचं आहे. कारण की आपल्या घरामध्ये जी काही सकारात्मकता, नकारात्मकता येत असते तर ती आपल्या मुख्य दरवाजामधूनच येत असते. आपल्याला जर वाटत असेल की आपल्या घरामध्ये देखील सकारात्मकता असावी, कोणतीही नजरबाधा, इडापिडा, दुःख, दारिद्र्य असू नये, तर या दिवशी आपण या सेवा आवर्जून करायच्याच आहे. उंबरठ्याचं लेपन करायचं आहे. तसेच दाराबाहेर आपण रांगोळी काढायची आहे. रांगोळी शक्य नसेल तर फक्त कमीत कमी माता लक्ष्मीची पावलं काढली तरी पण चालेल. एका पावलामध्ये हळद टाकायची आहे, दुसऱ्या पावलामध्ये कुंकू टाकायचं आहे. यामुळे साक्षात माता लक्ष्मीचा वास आपल्या घरामध्ये होत असतो. आता या दिवशी आपण देवघरामध्ये एक दिवा प्रज्वलित करायचा आहे. तुळशीजवळ देखील एक दिवा प्रज्वलित करायचा आहे. कारण की आपण जी काही सेवा करत असतो तर त्या सेवेसाठी दिवा साक्षी असतो असे म्हणतात. त्यामुळे दिवा प्रज्वलित करावा आणि याच्या नंतर आपण उपाय करायला घ्यायचा आहे. तसेच एखाद्या प्रसन्नमय, मंगलमय वातावरणामध्ये आपण एखादा उपाय केला तर तो उपाय देखील फलदायी ठरत असतो. आता या दिवशी तुम्हाला उपवास करणे शक्य असेल तर तुम्ही उपवास देखील करू शकता आणि उपवास नाही केला तरी पण चालेल. पण या दिवशी आपण एक पाट मांडायचा आहे किंवा अगदी चौरंग मांडायचा आहे. त्यावरती लाल रंगाचं वस्त्र टाकायचं आहे. तसेच आपण स्वामी महाराजांचा फोटो घ्यायचा आहे किंवा स्वामी महाराजांची मूर्ती घेतली तरी पण चालेल. आता फोटो असेल तर फोटो स्वच्छ पुसून घ्यायचा आहे आणि जर मूर्ती असेल तर मूर्तीला आपण अभिषेक करायचा आहे. अगोदर शुद्ध जलाने, त्यानंतर पंचामृताने अभिषेक करावा. अभिषेक करत असताना तुम्ही श्री सूक्तमचं पठण करू शकता किंवा अगदी तुम्ही श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप केला तरी पण चालेल. मूर्ती स्वच्छ पुसून घ्यायची आहे. यानंतर स्वामी महाराजांना आपण चंदन लावायचं आहे, अष्टगंध लावायचा आहे. तसेच त्यांना सोनचाफ्याचं फूल अत्यंत प्रिय आहे. त्यांना या दिवशी सोनचाफ्याचं फूल देखील तुम्ही अर्पण करू शकता. या दिवशी स्वामी महाराजांना नवीन वस्त्र देखील परिधान करायचे आहे. मग पिवळ्या रंगाची किंवा लाल रंगाची वस्त्रे त्यांना तुम्ही परिधान करू शकता. तसेच स्वामी महाराजांना ज्या काही गोष्टी प्रिय आहे, मग स्वामी महाराजांना बेसनाचे लाडू हे अत्यंत आवडतात. तसेच घेवड्याच्या शेंगा व पुरणपोळी ही देखील त्यांना प्रिय आहे. मग तुम्ही हे देखील बनवू शकता. आपण घरामध्ये या दिवशी नैवेद्य हा आवर्जून बनवायचाच आहे. फक्त जो काही नैवेद्य बनवणार आहोत तर तो नैवेद्य हा सात्विकच असावा. अगदी आपल्याला काही शक्य नसेल तर अशा
अशा वेळेस तुम्ही आपण जे काही घरामध्ये बनवत आहोत तर ते जरी अर्पण केलं तरी पण चालेल. फक्त सात्विक नैवेद्य आपण अर्पण करायचं आहे. आपण जिथे स्वामी महाराजांची मूर्ती ठेवली आहे तिथेच दिवा प्रज्वलित करायचा आहे. त्यासोबत आपण एक तांब्या भरून पाणी देखील ठेवायचं आहे आणि हे तांब्या भरून पाणी आपण स्वामी महाराजांजवळ ठेवायचं आहे. आता या तांब्यावरती आपण झाकण देखील ठेवायचं आहे. अगदी छोटासा तांब्या असला, छोटीशी लोटी असली तरी पण चालेल. आता यानंतर आपल्याला संकल्प करायचा आहे, कारण की आपण कोणतीही सेवा करत असतो तर त्या सेवेसाठी पहिल्यांदा संकल्प करणे अत्यंत गरजेचं आहे. पहिल्यांदा आपण एक नारळ घ्यायचा आहे. नारळावरती थोडीशी खडी साखर ठेवायची आहे आणि आपण स्वामी महाराजांना आपलं नाव, गोत्र सांगायचं आहे. तसेच आपण म्हणायचं आहे की मी स्वामी चरित्र सारामृतचे 1 दिवसाचे पारायण हे करणार आहे आणि हे तुम्ही माझ्याकडून पूर्ण करून घ्या. आणि हे सांगितल्यानंतर आपली इच्छा, मनोकामना देखील स्वामी महाराजांना सांगायची आहे. मग कठीणातील कठीण कोणतीही इच्छा असो. घरामध्ये पैसा येतो पण तो पैसा स्थिर राहत नाही किंवा संतान प्राप्ती होत नाही, विवाह हा वेळेवरती जुळून येत नाही, जे काही आहे ते मनापासून आणि श्रद्धेने सांगायचं आहे. आपले डोळे बंद करायचे आहे. आपली इच्छा, मनोकामना स्वामी महाराजांकडे मागायची आहे. आता हा नारळ, खडीसाखर स्वामी महाराजांजवळ ठेवायचा आहे. तुम्ही जेव्हा पण केंद्रात जाल तर तेव्हा आपल्याला तिथे हा नारळ व खडीसाखर ठेवून यायची आहे. तुम्ही या दिवशी संकल्प करून देखील सेवा करू शकता. आपण उजव्या हातामध्ये थोडंसं पाणी घ्यायचं आहे. त्यामध्ये थोड्याशा खंड अक्षता टाकायच्या आहे. फूल अर्पण करायचं आहे. तसेच हळदी कुंकू देखील त्यावरती टाकायचं आहे. त्यानंतर आपलं नाव, गोत्र सांगायचं आहे. तसेच मी 1 दिवसीय स्वामी चरित्र सारामृत करत आहे आणि ते तुम्ही माझ्याकडून पूर्ण करून घ्या असे म्हणायचे आहे. त्यानंतर हे पाणी आपण ताम्हणामध्ये 3 वेळा सोडायचं आहे. नंतर तुळस सोडून हे पाणी तुम्ही कोणत्याही झाडाला टाकू शकता. आता संकल्प करून झाल्यानंतर आपण स्वामी महाराजांचा स्वामी चरित्र सारामृत हे पठण करायचं आहे. आता पठण करताना काही नियमांचे आपण पालन करायचे आहे. आता तुम्ही या दिवशी शक्यतो 1 मांडी पारायण करण्याचा प्रयत्न करावा. 1 मांडी पारायण म्हणजे तुम्ही जेव्हा स्वामी चरित्र सारामृत पठण करायला बसता तर संपूर्णपणे पठण करून झाल्यानंतरच आपण उठायचं आहे. अगदी तुम्ही पहिल्यांदाच स्वामी चरित्र सारामृत पठण करत असाल तर अशा वेळेस तुम्हाला जास्तीत जास्त 1.5 ते 2 तास लागेल. पण जर तुम्ही जुनी सेवेकरी असाल तर तुम्हाला 1 तासातच स्वामी चरित्र सारामृत पठण करून देखील होईल. फक्त मनापासून आणि श्रद्धेने ही सेवा करायची आहे. आता आपण जेव्हा स्वामी चरित्र सारामृत म्हणत असतो तेव्हा आपण शक्यतो तरी मोठ्याने म्हणावं की ज्यामुळे आपल्या घरामध्ये जी काही नकारात्मकता आहे, नजरबाधा आहे, इडापिडा आहे तर ती दूर होण्यास मदत होईल. तसेच आपण आपला मुख्य दरवाजा देखील उघडा ठेवायचा आहे. तसेच आपण वाचायला बसल्यानंतर आपल्याला मध्ये कोणी रोखणार नाही, टोकणार नाही याची देखील काळजी घ्यायची आहे. आता ज्यांना म्हणणे शक्य होत नसेल तर अशा वेळेस अशा व्यक्तींनी अगदी मोबाईलवरती लावून दिलं, श्रवण केलं तरी पण चालेल. फक्त मनापासून आणि श्रद्धेने ही सेवा करा. स्वामी महाराज तुम्हाला कधीच काही कमी पडू देणार नाही. आता स्वामी चरित्र सारामृत पठण करून झाल्यानंतर आपण आरती देखील करायची आहे आणि आपली इच्छा, मनोकामना देखील महाराजांना सांगायची आहे. तसेच नैवेद्य घरातील सर्व व्यक्तींनी ग्रहण करायचं आहे. आता ही पूजा आपण दिवसभर तिथेच ठेवायची आहे, रात्रभर देखील तिथेच ठेवायची आहे. आपण दुसऱ्या दिवशी ही पूजा उचलायची आहे. आता आपण तिथे तांब्या भरून पाणी ठेवलेलं होतं तर हे पाणी अभिमंत्रित झालेलं आहे. तर हे पाणी तुम्ही अगदी त्याच दिवशी ग्रहण केलं तरी पण चालेल. घरामधील सर्व व्यक्तींना हे पाणी पिण्यासाठी द्यायचं आहे. अगदी लहान बाळ असो किंवा वृद्ध व्यक्ती असो, प्रत्येकाला हे पाणी पिण्यासाठी द्यावं. यामुळे आपल्या आयुष्यातील दुःख, दारिद्र्य, गरिबी दूर होण्यास मदत होईल. तसेच थोडंसं पाणी आपण बेडरूममध्ये, हॉलमध्ये, किचनमध्ये शिंपडायचं आहे. यामुळे आपल्या घरामध्ये जी काही नकारात्मकता, नजरबाधा झालेली आहे किंवा इतरही काही अडचणी, अडथळे असतील तर ते देखील दूर होण्यास मदत होत असते. आता याचं उद्यापन कसं करायचं तर तुम्ही कोणत्याही व्यक्तीला अन्नदान करू शकता किंवा अगदी मंदिरामध्ये केळी अर्पण केली तरी पण चालेल किंवा एखाद्या जोडप्याला घरी जेवणासाठी देखील बोलवू शकता. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ जरूर लिहा.